प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप छान आराधना झाली नाही का? परमेश्वर आपल्यामध्ये उतरून आला आणि तो आपल्यामध्ये आहे आणि आता तो आपल्या संगती बोलणार देखील आहे. बरोबर. आमेन. हालेलुया. मी विशेष पालखीनबाई आणि पाळक साहेबांचे आणि मंडळीचे देखील प्रभूमध्ये मी आभारी आहे की आज प्रभूने मला तुमच्या संगती त्याच्या मनातली इच्छा काय आहे ती शेअर करण्यासाठी त्यांनी मला संधी दिली. त्याबद्दल मी देवाचे आणि पाळकीनबाई आणि पाळक आणि विशेषतः मंडळी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. देवाचं वचन हे आपल्यासाठी म्हणजे मानवासाठी काय आहे, त्याच्या पावलाकरता काय म्हटलंय? दिवा म्हटलंय नाही का? काय करतो दिवा? प्रकाश देतो. प्रकाश कशासाठी आवश्यक असतो? आता इथे उजेड आहे, इथे प्रकाशाची गरज आहे का? नाही. प्रकाश कुठे आवश्यक आहे? अंधाराचं. बरोबर. एक सायन्स मधली एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. प्रकाश मोजण्यासाठी युनिट आहे. जसं आपण दूध मोजतो लिटर वगैरे वगैरे नाही का, किलो आहे, तसं प्रकाश मोजण्यासाठी युनिट आहे, त्याला लक्स म्हणतात. बरोबर. परंतु अंधार मोजण्यासाठी काही युनिट नाहीये. येतंय लक्षात? आणि म्हणून अंधाराची किंवा म्हणजे अंधाराची व्याख्या ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्या अंधाराची व्याख्या अशी केलेली आहे की जिथे प्रकाश नाही तिथे अंधार आहे. ॲब्सेन्स ऑफ लाईट इज द डार्कनेस. जिथे प्रकाश नाही तिथे काय आहे? अंधार आहे. आणि जर आपल्या जीवनात अंधार आहे तर परमेश्वराचं वचन आपल्यासाठी काय आहे? प्रकाश, दिवा आहे नाही का, की जे आपल्याला त्या अंधारात देखील काय दाखवणार आहे? मार्गदर्शन दाखवणार. पण ते मार्गदर्शन त्याच वेळेस योग्य ठरल की त्या प्रकाशावर आपण किती विश्वास ठेवतो. हा प्रकाश मला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे हे जोपर्यंत आपण त्यावर भरोसा करत नाही आणि मग आपण त्या प्रकाशाच्या मार्गाने वाटचाल करत नाही तोपर्यंत आपला मार्ग काही सुकर होणार नाही. आजचं ज्यावेळेस वचन मला तुमच्याकडे घेऊन यायचंय, आपण कव्हनंट शिकलो. बरोबर. त्यानंतर आपण नवीन कराराप्रमाणे कव्हनंट ऑफ ग्रेस मध्ये चालणारे लोक आहोत. बरोबर. आणि आपण ग्रेसवरचं शिक्षण देखील घेतलं. बरोबर. पण बऱ्याचदा मी एक म्हणजे मंडळी चर्चा करत असताना थोडंसं कुठेतरी मला त्याबद्दल थोडं कन्फ्युजन देखील आढळतं नाही का. मला बोलले एक दोन ब्रदर, त्यांच्याशी चर्चा करताना मला त्या गोष्टी जाणवल्या. मग ब्रदर आज्ञा पाळायचीच नाही का? मग आज्ञेपासून आपण डायरेक्ट सुटलो का? म्हटलं त्या विषयावर आपण थोडंसं फोकस करू नाही का. देवाला धन्यवाद असो की हा विषय प्रभूने मला दिला आणि प्रभू मला सहाय्य करेल आणि तुम्हाला देखील ते वचन समजण्यासाठी आणि समजून घेणार तो अंतकरण देणार आहे. काढूयात आपण योहानकृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 3 ते 5 वचन. कोणीतरी वाचेल माझ्यासाठी? मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. काय वाचलं आपण? हे खूपदा आपण नाही का लग्नाच्या प्रसंगी ऐकलेले नाही का. लग्नाला गेले का ठरलेलं आहे कानागावचं लग्न. प्रभूनी केलेला त्याच्या आयुष्यातला पहिला चमत्कार नाही का. नीट ह्या पहिल्या चमत्काराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इथं येशू सांगतो, मी अजून माझी वेळ नाही आली, माझं कार्य अजून मी काय सुरू नाही केलं. बरोबर ना. आणि तरी देखील त्या लग्नाला उपस्थित असताना त्याची आई त्याला येऊन म्हणते काय? त्यांचा द्राक्षरस संपला. इथे कुठेही बायबलमध्ये असं काही लिहिलेलं नाही ते भाऊबंदाचं लग्न होतं, ते जबाबदार होते.
पत्रिकेत कार्याध्यक्षामध्ये ते अमुक तमुक त्याच्यात नावं होते, नाही का, जबाबदारी त्यांची होती, असं काही कुठं उल्लेख नाहीये. येशूची आई काय येऊन म्हणाली बरं ख्रिस्ताला, त्यांचा द्राक्षरस संपला? काय संबंध आहे? शी नोज, तिला माहित होतं. कधी माहित होतं आणि का माहित होतं? याच्या आधी तर कधीच येशू ख्रिस्तानी काही केलेलं नाही, काही चमत्कार केलेला नाही, काहीच नाही. तो स्वतः सांगतो की अजून माझी वेळ आलेली नाही. आणि मग मरिया कशी काय त्याला सांगते यांचा द्राक्षरस संपला? मरियेने वचनावर ठेवलेला विश्वास. काय वचन होतं मरियेला? तुझ्या पोटी पुत्र जन्मेन. तो काय असल? जगाचा पापहरण करणारा देवाचा कोकरा. त्याचं नाव इमॅन्युएल, आम्हा सांगती देव. तिने त्या वचनावर भरोसा ठेवलेला आहे की आपल्या पोटी कोण जन्माला आलंय. हालेलुया. समजतंय? अजून येशूच्या कार्याला सुरुवात नाही झाली, पण तिने त्या वचनावर काय ठेवलंय? आणि ज्या वेळेस या प्रसंगामध्ये तिला कुठेतरी अंधार दिसतो, त्यावेळेस तिने त्या दिव्यावर विश्वास ठेवलेला आपण पाहतो. तो म्हणतो तिथे, जर आपण तिसरं वचन जर पाहिलं ना, येशूची आई त्याला काय म्हणाली हे जर पाहिलं, ती म्हणली त्यांचं काय संपलंय? द्राक्षरस संपला. पण येशूने त्याच्या आईला दिलेलं ज्यावेळेस उत्तर आपण फक्त पाहतो ते वचन, त्यावेळेस आपल्याला असं कळतं की त्याची इच्छा नाहीये काय करण्याची. कळतंय काय म्हटलंय बरं त्या वचनात? येशू तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आलेली नाही. म्हणजे एकंदर त्याच्या आईला एक गोष्ट कळायला पाहिजे होती, अरे मी म्हटली याला, पण याची काय इच्छा नाहीये. बरोबर? तिथे हा विषय संपला असता. जाऊ दे, मरू दे, नाही ऐकत तर नाही ऐकत. बरोबर की नाही? तिने ते नाही केलं. ती चाकरांना जाऊन म्हणाली, काय म्हणाली? तो जे सांगेल ते करा. कोण? येशू ख्रिस्त जे सांगेल ते करा. प्रियानो, ही आज्ञा होती त्या चाकरांना. काय आज्ञा होती? येशू जे सांगेल ते करा. किंतु परंतु शंका कुशंका नथिंग. हा जे सांगेल ते करा. आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय करायचंय? ख्रिस्त जे सांगेल ते करायचंय. आमेन, हालेलुया. ख्रिस्त जे सांगेल ते आम्हाला करायचंय. बरोबर? एक मग 10 आज्ञा आम्हाला भेटल्यात, नाही का? मग आज्ञा पाळल्या पाहिजे. एक माझ्या बरोबर घडलेला एक प्रसंग सांगतो. आपला ख्रिस्ती व्यक्तीच आहे. आज्ञेत लिहिलंय नाही का, खून करू नको. त्याने हाफ मर्डरला चान्स आहे का? 307 ला. आज्ञा अशा आहेत का हो? आज्ञा अशा आहेत का? नाही नाही, लिहिलंय खून करू नको, मग खून नाही करायचं, हाफ मर्डर चालेल. असं आहे? कशाला आम्ही आज्ञा म्हणतो? कुठल्या गोष्टीला आम्ही आज्ञा म्हणतो? आणि आम्हाला कुठल्या आज्ञा पाळायच्यात? त्या आज्ञांना कसं समजून घ्यायचंय? त्या आज्ञांपाठीमाग ख्रिस्ताची इच्छा काय आहे? ह्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपल्याकडून आज्ञा पालन होऊ शकत नाही. मी काय शब्द वापरतोय थोडंसं लक्ष द्या. मी हा शब्द नाही वापरला, आपल्याकडून आज्ञा पाळल्या जाणार नाही, आज्ञा पालन होऊ शकत नाही असं मी म्हटलंय. तिथे त्याच्या आईने चाकरांना सांगितलं की हा जे सांगेल ते करा. आज्ञापालन बायबलमध्ये 2 आपण करार शिकलो ना, कव्हनंट शिकलो आपण, बरोबर? जुना करार आणि नवीन करार. आपण आज्ञापालन आणि आज्ञाभंग आणि त्याचे परिणाम किंवा त्याची शिक्षा ह्या गोष्टीवर थोडंसं लक्ष लावू. आपण जुन्या करारामध्ये जाऊ पहिल्यांदा, बरोबर? जुन्या करारात जाऊ. अनुवादाचा ग्रंथ याचा 4था अध्याय आणि 1 ते 2 वचन. तसे ते 1 ते 10 वाचायचे. 1 ते 2 वचनाकडे पहिल्यांदा आपण जाऊ. अनुवाद याचा 4था अध्याय. आता अहो इस्रायल लोक हो, जे विधी व नियम मी तुम्हाला शिकवत आहे,
ते पाळावेत म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे तिच्यात काही अधिक उणे करू नका, अशासाठी की तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ज्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्या तुम्ही पाळाव्यात. बरोबर. इथे काय म्हटलंय की इस्रायलाच्या लोक हो, जे विधी व नियम तुम्ही पाळावे म्हणून मी तुम्हाला शिकवत आहे ते ऐकून घ्या, त्या योगे तुम्ही काय कराल? जिवंत राहाल. कशासाठी आज्ञा पाळायची होती? जिवंत राहण्यासाठी. आणि जिवंत नाही राहिले तर काय होणार आहे? मरणार आहे. मधलं काही आहे का? आज्ञा ह्याच्यासाठी पाळायची की आम्हाला जिवंत राहायचंय. बरोबर. पुढे जर गेलो ना आपण तर 6व्या वचनामध्ये खूप, तुम्ही ते मान्य करून पाळावे, कारण तेने करून देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीसमोर तुमची बुद्धी व तुमचा समंजसपणा प्रगट होईल. हे सर्व विधी ऐकून ते म्हणतील की हे मोठे राष्ट्र खरोखर बुद्धिमान आणि समंजस लोकांचे आहे. कधी समंजस होणार आहेत? कधी बुद्धिमान होणार आहेत? परमेश्वराची आज्ञा समजून घेऊन ती तुम्ही पाळली तर तुम्ही कोण आहात? समंजस आणि बुद्धिमान आहात. बायबल आम्हाला एक ठिकाणी सांगतं की ज्ञानाअभावी माझ्या लोकांचा काय होणार आहे? नाश होणार आहे. तुम्ही जर बुद्धिमान नाही तर तुमचा काय होणार आहे? नाश होणार. आज्ञा पालन आहे. आज्ञा पालनातून जीवन आहे, आणि जर आज्ञा पालन नाही तर डायरेक्ट मरण आहे. काही उदाहरणं पाहू आपण जुन्या करारातील. बरोबर. अनुवाद याचा ग्रंथ 32वा अध्याय. अनुवाद याचा ग्रंथ 32वा अध्याय आणि त्याचं 48 ते 52. त्याच दिवशी परमेश्वर मोशेला म्हणाला, मोआब देशात एरिहो समोर अबारीम पर्वताचे नाबो म्हणून जे शिखर आहे त्यावर चढ, आणि जो कनान देश इस्रायल लोकांना वतन म्हणून मी देत आहे तो तेथून पहा. तुझा भाऊ अहरोन हा होर डोंगरावर मृत्यू पावून स्वजनास मिळाला, तसाच तूही ह्या डोंगरावर चढून जाशील व तेथे मृत्यू पावून स्वजनास मिळशील. कारण स्तीन रानात कादेशच्या मरीबा नावाच्या झऱ्याजवळ तुम्ही इस्रायल लोकांदेखत माझा विश्वासघात केला व त्यांच्या समोर मला पवित्र मानले नाही. यामुळे जो देश मी इस्रायल लोकांना देत आहे तो तू समोर पाहशील, पण तेथे तुझे जाणे होणार नाही. याच्यातले खूप महत्वाचं आहे. याचे कारण, मोशे तू ह्या डोंगरावर चढ, तिथे जाऊन तू मरणार आहेस. आपण म्हणू कशाला चढू, मग मी इथंच बसतो, म्हणजे तू मारणारच नाही. मोशेला सांगितलं तू तिथे चढ, तिथे तू मरणार. आणि का मरणार याचं कारण सांगितलं. काय कारण सांगितलं? का याचे कारण हेच की सीन रानात कदेशाच्या मरीबा नामक झऱ्याजवळ तुम्ही दोघांनी इस्रायल लोकांदेखत माझा अपराध केला व मला पवित्र मानिले नाही. ह्यामुळे जो देश मी इस्रायल लोकांस देत आहे तो तू डोळ्याने पाहशील, पण तू तिथे जाणार नाही. जिथे आज्ञाभंग होता तिथे मरण होतं डायरेक्ट, दुसरं काहीच नव्हतं. आणि हे कोणा बाबतीत होतं माहित आहे? मोशे बाबतीत. खूप प्रिय आहे तो, देवाचा खूप प्रिय सेवक आहे. देव त्याच्यावर प्रेम करतो. त्याची कुठलीही प्रकारची पात्रता नसताना देवाने त्याला लीडर बनवलेलं आहे. देवानी त्याच्या पाठीमागे देवाचा वेळ खर्ची घातलेला आहे त्याला बनवण्यासाठी, आणि त्याची निवड त्यासाठी केली की एवढ्या राष्ट्राचं त्यांनी काय करावं? तारण करावं. असा मोशे ज्याच्यावर एवढं प्रेम. त्याच्या प्रेमाचं एक उदाहरण जर तुम्हाला पाहायचं ना, तुम्ही गणना याचा 12वा अध्याय आणि 1 ते 15 वचन पहा. मी शॉर्ट मध्ये सांगतो ती स्टोरी, नोंद करून ठेवा फक्त तुमच्या माहितीसाठी. गणना याचा 12वा अध्याय आणि 1 ते 15. काय म्हटलं होतं माहिती त्याच्यात? ती मिरियाम आणि अहरोन आहे ना, त्यांना मोशे बद्दल की ईर्ष्या निर्माण झाली. काय म्हटले ते माहितीये का? देव ह्याच्याशीच बोलतो का? आमच्याशी बोलत नाही? आम्ही संदेष्ट नाही का? आम्ही हे नाही का? ही काय झाली?
ईर्ष्या निर्माण झाली. आणि ज्या वेळेस हे परमेश्वराला समजलं, परमेश्वराने अर्जंट मीटिंग बोलवली. या घेतलं तिघांना बोलून. परमेश्वर तिथं अग्निस्तंभातून येऊन एकच प्रश्न विचारतो, काय माहितीये? हा मोशे कोण आहे माहितीये? माझा सेवक आहे. मी तुमच्याशी स्वप्नातून बोलतो, मी तुम्हाला दृष्टांत देतो, पण मोशेशी मी प्रत्यक्ष बोलतो. हालेलुया. मोशेशी मी प्रत्यक्ष बोलतो. अशा मोशेवर की देवाचं मोशेवर एवढं प्रेम होतं, पण ज्यावेळेस मोशे चुकला, मृत्यू त्याच्यासाठी होता. हा एक जुना करार प्रियानो, तो त्या कराराखाली होता. आज्ञा पाळा नाहीतर मरा. तिथं असं म्हटलंय, जे ते कठीण अंतकरणाचे होते ना, एकही गेलं नाही त्या कनान देश याच्यात, दुधामादाच्या प्रदेशात कोणीच नाही गेलं, सगळे इकडंच मेले. हा आहे जुना करार. दुसरं एक उदाहरण पाहू आपण ह्या वेळेस. मी खूप लवकर जाणार आहे, तुमचा खूप वेळ नाही घेणार. आपण दुसरं एक उदाहरण पाहू. यहोशवा याचा 6वा अध्याय आणि 18वं वचन. यहोशवा याचा 6वा अध्याय आणि 18वं वचन. काय म्हटलंय बरं तिथे? तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वथा दूर राहा. त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्रायलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात आणाल. ज्या वेळेस यहोशवा यरीहो शहर, ती पूर्ण स्टोरी वाचत नाही, यहोशवा ज्यावेळेस ते यरीहो शहर जिंकण्यासाठी गेला, ते यरीहो शहर जे आहे ना, ते जिंकण्यासाठी खूप कठीण होतं. यहोशवाने ज्यावेळेस ती पाहणी केली, त्याला शक्य नाही हे यरीहो शहर जिंकणं, बरोबर. आणि ज्यावेळेस शक्य नाही आणि ज्यावेळेस त्यांनी ती गोष्ट परमेश्वराजवळ मांडली, परमेश्वराने खूप सिंपल आणि साधा इलाज त्याला सांगितला. काय सांगितला? कोश घ्या आणि फेऱ्या मारा. इतकी मजबूत तटबंदी त्या फेऱ्यांनी कोसळून गेली. सगळे इस्रायल लोक त्याच्यावर धडका मारत बसले असते जिंदगीभर, तरी पण ते पडलं नसतं प्रियानो. एवढं मजबूत होतं ते, जे त्यांना जिंकणं अशक्य होतं. पण ज्यावेळेस परमेश्वर तुमचा देव आहे, परमेश्वर तुमच्या अंधारात तुमचा दिवा आहे, त्यावेळेस तो तुमचा मार्ग आहे. आणि मार्ग कुठे घेऊन जातो? योग्य ठिकाणी घेऊन जात असतो. खूप सिंपल गोष्ट, सिंपल मार्ग सांगितला की काय करा, त्याला फेऱ्या मारा, जय घोष करत फेऱ्या मारा. आणि तट कोसळला. पण हे सर्व करत असतानाही परमेश्वराने एक आज्ञा केली की तिथल्या समर्पित वस्तूंना हात नका लावू. एक आज्ञा साधी, ह्या 10 आज्ञांपैकी नव्हती बर का. मुद्दा खूप महत्वाचा आहे, कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट. मुद्दा खूप महत्वाचा आहे. ह्या 10 आज्ञांपैकी नव्हती ती आज्ञा. परमेश्वराच्या आज्ञा काय आहेत ना, त्या समजून घ्यायच्यात आपल्याला आज. परमेश्वराने सांगितलं की त्या वस्तूंना हात लावू नका, आणि यांच्यातल्या एकाने तो घोळ घातला. त्या वस्तू चोरल्या, आणून लपवल्या. आणि मग खूप खुशीत, एवढं मोठं शहर आता आमच्या काय झालंय, ताब्यात आले. कॉन्फिडन्स लेवल हाय झालेली. आणि आता पुढचं शहर जिंकायचंय आहे. हेरगिरी करून आले, काय नाही, 2-3 हजार लोक, सिंपल 2 घंट्याचं काम. कारण का? कॉन्फिडन्स. आणि गेले मग आय जिंकायला. आपल्या भाषेत खूप मार खाऊन आले, नाही का, रट्टे खाऊन आले तिकडून. यहोशुआला समजे ना, अरे असं काय अचानक, यरीहो माझ्या हातात दिलंय आणि आय मध्ये माझी हे केली, काय भानगड आहे. तो बसला परमेश्वरा बरोबर. आणि मग परमेश्वराने त्याला काय उत्तर दिलं? का जी आज्ञा मी तुम्हाला केली होती ती तुम्ही पाळलेली, आणि म्हणून त्या आज्ञाभंगाचा परिणाम काय होता? मरण. ज्यांनी ते केलं तोही मेला, जे लढाईला गेले तेही मेले. जुन्या करारामध्ये आज्ञा पाळल्या तर जीवन आहे, आज्ञा नाही पाळल्या तर डायरेक्ट मरण आहे. हा फरक आहे.
आता ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व आज्ञा आणि सर्व गोष्टी घेऊन नवीन करारामध्ये येतो प्रियानो, ज्यावेळेस आम्ही नवीन करारात येतो त्यावेळेस आज्ञा आमच्यासाठी कशा बनतात, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण पाहूया मार्ककृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन. मार्ककृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसांना म्हटले, हात लांब कर. त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. यस, त्यांच्या मनाच्या काय कठीणपणा झाला होता हो माहिती आहे? त्याच्या आधी जर वाचले ना काही वचन तर तुमच्या ते लक्षात येईल. शाब्बाताच्या दिवशी ख्रिस्त काय करतो आणि तो खरोखर यहुदी आहे का आणि तो खरोखर ह्या सर्व गोष्टी पाळणारा आहे का, हे कुणाला बघायचं होतं माहितीये का? शास्त्री आणि पुरुषांना, आजच्या भाषेत ज्ञानी, स्वतःला पंडित समजणाऱ्या लोकांना हे समजून घ्यायचं होतं का ख्रिस्त खरोखर आज्ञा पाळणारा आहे का. आणि म्हणून त्याला शाब्बाताच्या दिवशी कोंडीत पकडायचं होतं. म्हणून हटकून ते शाब्बाताच्या दिवशी एका लुळ्या म्हणजे पंगू माणसाला ते घेऊन आले त्याच्याकडे, बरोबर. ख्रिस्तानी त्यांचा मनसुबा ओळखला, बरोबर. परंतु ख्रिस्तानी काय केलं? शाब्बात काय सांगितलं आज्ञेमध्ये? शाब्बात तू पवित्रपणे पाळ. आता हा पाळतो का? काय पाहायचं होतं त्यातला? काम करतो का? त्या दिवशी काहीच काम नाही करायचं. मग आज करतो का हा काम? पाहूयात. ख्रिस्तानी केलं. काय केलं? त्याला म्हटलं तुझा हात लांब कर. मला हाही एक प्रश्न बऱ्याच वेळा, आता अजून 1-2 उदाहरणं द्यायची, त्यामध्ये पण मला पडला. ज्या माणसाचा हात लुळा आहे त्याला म्हणायचं हात सरळ कर. असं कसं असू शकतं? हा बाबा तू हाताला हे लाव, मी प्रेयर करतो वगैरे दुनियादारी, ते नाही. जे होत नाही ते करायला काय कर? हात सरळ कर. तू हातच हालत नाही, सरळ कर कसं काय? हात सरळ कर, लांब कर. त्या व्यक्तीने त्या वाक्यावर विश्वास ठेवायचा आहे. ज्या व्यक्तीला ते स्वीकारायचंय त्याला त्या आज्ञेवर, ती आज्ञार्थी वाक्य, हात लांब कर, हे आज्ञार्थी वाक्य, मराठी व्याकरणानुसार हे आज्ञार्थी वाक्य. ही काय केली प्रभूनी? ही त्या हात नाहीये. मला परत परत ते रिपीट करायला लागतंय तुम्हाला कळायला. आज्ञा समजून घ्यायच्यात काय? त्याच्यावर विश्वास ठेवायची आज्ञा आहे. त्यांनी जे सांगितलंय ते तंतोतंत करायची आज्ञा आहे. जे होऊ शकत नाही, जे तुमच्या दृष्टीने अशक्य आहे, पण तो म्हणतो हे करायचं, तर आपल्याला ते विश्वासाने करायचंय. आमेन, हालेलुया. तुम्ही आहेत माझ्या बरोबर? आपल्याला ते विश्वासाने करायचंय. परमेश्वर आपल्यासाठी अशक्य ते काय करणार आहे? शक्य करणार आहे. त्याच्या आधी 3ऱ्या अध्यायाच्या आधी जर तुम्ही वाचलं ना, 2रा अध्याय 27-28 वचन, तर तिथं म्हटलंय, आणखी तो त्यास म्हणाला, शाब्बात मनुष्यासाठी झाला, मनुष्य शाब्बातासाठी झालेला नाही. शाब्बात मनुष्यासाठी आहे. पुढे म्हणतो, यास्तव मनुष्याचा पुत्र शाब्बाताचा. कुणी सांगितलं तुम्हाला शाब्बात पवित्रपणे पाळायला? त्या धान्याने सांगितलं आहे. त्या धान्याला माहिती आहे त्याचा अर्थ नक्की काय आहे. पवित्रपणे पाळ म्हणजे त्याचा अर्थ नक्की काय आहे, तो त्या धान्याला स्वतःला माहिती आहे. आणि तोच तो इथे एक्सप्लेन करतोय. काय? की शाब्बात मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य त्या शाब्बातासाठी नाहीये. परमेश्वरासाठी मनुष्य हा खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस त्या एदेन बागेमध्ये सर्व काही झालं, त्यावेळेस ज्या काही योजना परमेश्वरांनी आखल्या त्या मनुष्यासाठी आखल्या. त्या आज्ञांसाठी मनुष्य नाही तयार केलेला प्रियांनो. लक्षात येतंय का? आज्ञा आधी तयार झाल्या आणि मग त्या पाळायसाठी मनुष्य तयार केला, असं नाहीये. मनुष्य हा त्या आज्ञांपेक्षा त्याने मोठा ठेवलाय. त्याला आधी तयार केलंय त्यांनी. आणि मग आज्ञा काय आहेत? तर आपल्याला त्याच्या अधीन राहायचंय. नवीन करारातली आज्ञा काय आहे? त्याच्या
अधीन राहायचंय. हे आपल्यासाठी आज्ञा आहे. दुसरं एक उदाहरण पाहू आपण, मार्काचं पुस्तक 7वा अध्याय 2 ते 3. मार्क 7वा अध्याय 2 आणि 3. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले. परुषी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवत नाहीत. काय आहे ते हात धुणं? परत जुना करा त्या आज्ञा. शुद्ध असल्याशिवाय गोष्टी करायच्या नाहीत, बरोबर? मग ही गोष्ट ज्यावेळेस समोर आली ख्रिस्ताच्या, त्यावेळेस ख्रिस्त काय म्हणतोय? 14, 15 आणि 16 तिथेच. तेव्हा त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, तुम्ही सर्वजण माझे ऐकावं समजून घ्या. बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही, काहीच नाही. तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. तेच त्याला भ्रष्ट करते. तिथे खूप आधी म्हटलंय 14 मध्ये, तुम्ही सर्व माझे ऐका आणि समजून घ्या. ते समजून घेणं खूप गरजेचं आहे की मनुष्याच्या आतून जे येतं ना बाहेर, ते त्याला भ्रष्ट करल. बाहेरून जे आत जाईल ना, ते नाही भ्रष्ट करणार. ते नाही भ्रष्ट करणार. ज्या वेळेस ख्रिस्ताचं जगामध्ये येणं ही जी योजना परमेश्वराने आखली, ती ह्यासाठी आखली की आपण जे पातकात होतो त्यांच्यासाठी अशा प्रकारचे मार्ग मोकळा व्हावा की त्यांना राजकीय याजकगण बनता यावं. ह्याच्यासाठी ती योजना आहे. आपण जे पतित पावल्यामुळं त्या अधिकारापासून, त्या अधिकाराच पासून म्हणता येईल आपल्याला, आपण जे वंचित झालो होतो तो अधिकार आपल्याला परत काय करायचा होता? रिस्टोर करायचं होतं. ते नातं आपल्याला परत काय करायचं होतं? रिस्टोर करायचं होतं देवाबरोबर. म्हणजे तो अधिकार आपल्याला पुन्हा प्राप्त, त्याच्यासाठी ख्रिस्त आलेला होता. नवीन करारातील जे आज्ञापालन आहे ना प्रियानो, ते विश्वासाचं आज्ञापालन आहे. आपल्याला ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. आपण अजून हे पाहू. आता हे खाण्यापिण्याबद्दलचं होतं, बरोबर की नाही? आता थोडं स्किल. लूक याचा 5वा अध्याय आणि 4थं वचन. लूक याचा 5वा अध्याय आणि 4थं वचन. आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. हे जर पूर्ण याच्यावर एकदा आपण म्हणजे पूर्ण एक मी वचन पण हे पूर्ण अध्याय घेतलेलं, आपल्याला पूर्ण स्टोरी माहिती नाही का? त्यांना खूप कष्ट करून काहीच त्यावेळेस भेटलेलं नव्हतं. कोण होते हे लोक? जातीनी कोळी होते नाही का? स्किल्ड होते. त्यांनी त्यांची बुद्धी, त्यांनी त्यांचं चातुर्य, त्यांनी त्यांचं स्किल रात्रभर वापरलं, काहीच भेटलेलं नाही. आता ख्रिस्त त्यांना काय सांगतोय? त्या तिथे थोडा आणि जाळी सोड. तो मग रात्री आम्ही काय करत होतो? हेच केलं. तो आता मी सांगतो म्हणून करा. आमेन. ख्रिस्त ज्यावेळेस तुम्हाला सांगतो हे करा, त्यावेळेस तुमचं यश निश्चित आहे प्रियानो. आमेन. ख्रिस्त ज्यावेळेस तुम्हाला सांगतो हे करा, तर तुमचं यश निश्चित आहे. ज्या वेळेस त्याची आई त्याशी चाकरांना म्हणाली की हा जे सांगेल ते करा, त्यावेळेस त्या चाकरांनी ती गोष्ट केली आणि त्यांना काय मिळालं? यश मिळालं. आजही आपल्याला तो पवित्र आत्मा तेच सांगत आहे. काय? हा जे सांगेल ते ऐका, ते करा. आमेन. हालेलुया. लूक याचा 17वा अध्याय आणि 14वं वचन. लूक याचा 17वा अध्याय 14वं वचन. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःच याजकांना दाखवा. मग असे झाले की ते जाता 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 शुद्ध शुद्ध झाले. झाले. खूप महत्वाचा शब्द आहे, जाता जाता शुद्ध झाले. बरोबर. काय होती जुन्या कराराची पद्धत? एखाद्याला कुष्ठरोग असला वगैरे तर काय करायचे? ते त्याला छावणी बाहेर ठेवा,
बरेचसे 7 दिवस हे करा, ते विधी करा, हे करा, मग नंतर येऊन याजकाला दाखवा. मग याजक ते काय करणार आहे? कन्फर्म करणार आहे की हा बाबा हा राईट. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे आपल्यासाठी? याजकांचा याजक, महायाजक, बरोबर. त्याने आपल्यासाठी तो पडदा मधोमध दुभागला. जो मार्ग आपल्यासाठी बंद होता तो मार्ग त्याने आपल्यासाठी खुला केला आणि आपल्याला डायरेक्ट पित्याजवळ घेऊन गेलेला आहे. आमेन. आपल्याला त्या पित्याकडे घेऊन गेला. त्या पित्याचं दर्शन त्याने आपल्याला त्याच्याद्वारे दिलेलं आहे प्रियानो. इथे काय म्हटलंय? त्याने त्याला म्हटलं, असं नाही म्हटलं बरं की इथे तू बरा झाला आणि मग तो पाहिलं त्याने मी बरा झालो आणि मग आता तू याचकाला दाखव. तू त्याला काय म्हटला? जाऊन याचकाला दाखव. आता तू म्हटलं हाय तसंच याचकाला काय दाखवायचं जाऊन. परंतु इथे परत तीच गोष्ट आहे. त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याला 100% माहित होतं हे जाता जाता तरी बरं होईल एक, नाहीतर याचकाला तरी दिसणार नाही दोन. मी आज शुद्ध 100%. एवढ्या खात्रीने त्यांनी काय केलं? याजकाला दाखवलं की महायाजकाने मला बरं केलं. हालेलुया. की महायाजकाने मला बरं केलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण पाहतो ना, तर हे आज्ञापालन फक्त आणि फक्त तुमच्या विश्वासावरचं आज्ञापालन आहे. ह्या आज्ञापालनात दुसरी एक गिमिक गोष्ट आहे प्रियानो. काय गोष्ट आहे माहिती आहे? जे जुनं आज्ञापालन आहे ना, परत तिथे थोड्या वेळ आपण पाहू. ती आज्ञा नाही पाळली तर तुमच्यासाठी काय आहे? मृत्यू आहे. हे नसतं गेला याजकाकडं तर बरा नसता झाला. येतंय लक्षात? परिणाम येत, शिक्षा नाही. शिक्षा एकच आहे, पापाचं वेतन मरण आहे. पाप कुठल्या ग्रेडचं आहे त्याच्यावर ते मरण अवलंबून नाही. पाप कोणते? खून करा नाही तर खोटं बोला. पाप. आणि त्याच्याही पुढे जाऊन दावीद काय म्हणतो माहिती? मी माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी. आपण जन्माचेच पातकी आहोत. आपल्यासाठी मृत्यू कन्फर्म. पण कधी नाही ख्रिस्तावर विश्वास. काय केलं ख्रिस्ताने आपल्यासाठी? काय केलंय ख्रिस्ताने? ख्रिस्ताच्या मरणाद्वारे, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे आणि त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. काय विश्वास आहे आता? की तो परत येणार आहे, हा विश्वास आहे. मरण होऊन गेलं, हिस्टॉरिकल एव्हिडन्स आहेत नाही जगात का बाबा ख्रिस्त मेला आणि तो पुन्हा उठला. हे जगात कोणीच नाकारू शकत नाही, एव्हिडन्स आहेत. आता विश्वास कशावर ठेवायचा आहे? तो आम्हाला घ्यायला परत आला नाही. आमेन. तो आम्हाला घ्यायला परत येणार आहे. ह्या गोष्टीवर आम्हाला काय करायचं आहे? विश्वास ठेवायचा आहे. आणि त्यांनी जे हे वचन दिलेत आम्हाला, त्या वचनावर विश्वास ठेवून आम्हाला आमचं जीवन जगायचंय. ते ह्यासाठी जगायचंय की ह्या जगामध्ये जीवन जगत असताना आम्ही जर ख्रिस्ती आहोत, आम्ही जर ख्रिस्ताला मानणारे आहोत, आम्ही जर राजकीय याजक आहोत, तर आम्ही त्या राजकीय याजकासारखं जगाला दिसावं. आमेन. आम्ही गळून गेलेले नसावं. ज्यावेळेस दानिएलकडे पाहिलं आपण, तर त्यांना स्पेशल ट्रीटमेंट द्यायला लागली होती. ते का तर राजासमोर चांगलं दिसावं. तो म्हटलं गरज नाही, आम्ही शाकाहारी खाऊ, तुम्हाला काय खायचं ते खा. ज्यावेळेस उभे केले त्यावेळेस टवटवीत हेच होते. टवटवीतपणा हा त्या दानिएलाचा आणि त्याच्या सहकारी जे होते यांचं काय होती? आयडेंटिफिकेशन होतं. तो टवटवीतपणा ह्या जगात जगत असताना आमच्यामध्ये कधी दिसेल? ज्यावेळेस आम्ही ख्रिस्त परिधान केलेला आहे, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, ज्यावेळेस ख्रिस्त आमच्या बरोबर आहे, ज्यावेळेस तो म्हणतो, ज्यावेळेस जाताना म्हणतो मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाला पवित्र आत्मा देईल यासाठी की तो तुम्हाला काय करल? कशाचं सहाय्य? ह्या भूतलावर आम्ही आमचं जीवन कशा प्रकारे जगावं ह्यासाठी तो आम्हाला काय करणार आहे? आम्ही कोण आहोत? ह्या भूतलावरचं मीठ. मातीत पडलं तर शून्य किंमत आहे प्रियानो.
आणि भाजीत पडलं तर खूप चवदार आहे. भाजीत सगळं काही टाकलं बिर्याणीत आणि फक्त मीठ नाही टाकलं तर त्याला एकच शब्द आहे, पाचची चव नाही. पूर्ण कष्टाचं सार, फक्त मीठ. विचार करा, तुम्ही या भूतलावर कोण आहात? तुम्ही या भूतलावरचे मीठ आहात, मीठ. ह्या भूतलावरचं जे मानवी जीवन आहे ना, पूर्ण मानवी जीवन, तुम्ही फक्त ख्रिस्ती असं धरून नका चालू. ह्या भूतलावर जेवढे मानव आहेत ह्या सर्वांचं जीवन जर सुकर, सुव्यवस्थित आणि जर सगळ्या गोष्टी त्यांच्या म्हणजे भूतलावरच्या व्यवस्थित व्हायला असं वाटत असेल ना, तुम्ही मीठ आहात त्याच्यासाठी. तुम्ही कोण आहात? मीठ आहात त्याच्यासाठी. आपण प्रार्थना करतो नाही का, तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे. कसं येणार आहे? कुठल्या आज्ञा पालनाने हे येणार आहे? ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे हे आज्ञा पालन आहे प्रियानो. आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. तेच आमच्यासाठी काय आहे? आज्ञा पालन. कारण आम्ही दररोज चुकणार येतो. मी इथून बोलतो म्हणजे खूप मी शहाणा आहे असं अजिबात नाही. चुकतात, प्रत्येक जण दररोज चुकतो, परंतु त्याला काय दिलंय? पश्चाताप दिलेला आहे. बरोबर आहे की नाही? लूककृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 46 ते 49. लूककृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय 46 ते 49 काय म्हटले पहा बरं. आणि त्याने त्यांना म्हटले, असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि यरूशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावी. या गोष्टीचे साक्षी तुम्ही आहात. पहा, माझ्या पित्याने वचन दिलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवतो. तुम्ही वरून सामर्थ्य युक्त व्हाल तोपर्यंत या नगरात राहा. आज्ञा आहे प्रियानो. काय आहे? यरूशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नामाने म्हणजे ख्रिस्ताच्या नामाने पश्चाताप व पाप क्षमा गाजवण्यात यावी. ही आज्ञा आहे. आता ख्रिस्तामध्ये काय आहे? आम्हाला पाप क्षमा आहे. ख्रिस्ताने तुमच्यासाठी काय केलंय हे जर तुम्हाला अंतकरणापासून समजलं ना प्रियानो, तर तुमच्यामध्ये पश्चातापी अंतकरण आपोआप तयार होतं. आपण काय आहोत, आपली काय लायकी आहे हे आपल्या स्वतःला माहित आहे. आणि एवढं असून देखील ख्रिस्त आमच्यावर प्रेम करतो आणि देव आमच्यावर प्रेम करतो आणि त्या प्रेमापोटी तो आपल्या एकुलत्या एक पुत्राला त्या क्रूसावर पाठवतो. तो आमच्यासाठी फटके खातो, तो आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर मरतो आणि तो आमच्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठतो. हे ज्या वेळेस आम्हाला कळतं ना, त्यावेळेस ते पश्चातापी अंतकरण आमच्या अंतकरणात जन्म घेतं आपोआप. ज्यावेळेस त्याचं प्रेम आपल्याला कळतं ना, त्यावेळेस. आपण गाणं गायलं नाही का आता, आय लव्ह यू जीजस. काम काढले ते प्रेम कळालं. त्याने आपल्यासाठी काय केले नाही हे आपल्याला कळालंय. आणि मग ते काय सांगितलंय? जे आपल्यासाठी त्याने केलंय, जे आपल्याला कळालंय हेच जगाला सांगायचंय आणि याला सुवार्ता म्हणतात. सुवार्ता. मराठी व्याकरणामध्ये ना याची जर फोड केली ना, सु म्हणजे चांगली आणि वार्ता म्हणजे बातमी. तू पाप केला आणि तू मरणार, ही चांगली बातमी का हो? एखाद्याला म्हणलं, अरे तू पापी आहे, तू मरणार, त्याच्यासाठी ही कशी बातमी आहे? तू पापी आहेस पण पश्चाताप कर, ख्रिस्तामध्ये तुला जीवन आहे, ही चांगली बातमी आहे. ख्रिस्तावरील विश्वासाने तुला जीवन प्राप्त होईल, ही चांगली बातमी आहे प्रियानो. आणि त्याने आपल्याला हे आज्ञा केली जगाला सांगायची. ही आज्ञा आहे. नवीन करारातलं आज्ञापालन हे आज्ञापालन. बरोबर. मत्तेय 28:18-20. मत्तेय याचा 28वा अध्याय आणि 18 ते 20.
तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. आमेन. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या युगाच्या समाप्तीपर्यंत समाप्तीपर्यंत मी मी सर्व सदोदित दिवस तुमच्या बरोबर आहे. असेल. काय अश्युरन्स दिलाय त्यांनी? युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. इथे एक साधा आमदार म्हटला, भेऊ नको, मी तू माणूस डबल होतो. आपल्याला कोण म्हटलंय? जगाचा तारणारा, ज्याने जग निर्माण केलं, आपल्या शब्दाने ज्याने जग निर्माण केलं, तो म्हणतो मी आहे, तू टेन्शन घेऊ नको. त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. ह्या गोष्टीवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. आणि जर आपण याच्यावर विश्वास ठेवत नाही ना, तर आपण पापात आहोत. आज्ञापालन हे शिक्षा मिळते म्हणून नाही. आज्ञापालन यासाठी आहे की ह्या भूतलावरचं जीवन कसं असावं, आमचं सुकर असावं, नाहीतर परिणाम भोगावे लागतात. तुम्ही पश्चाताप कराल, तुम्हाला पापक्षमा होईल, तुम्ही स्वर्गात जाताल, पण इथं हालात इथंच. परिणाम आणि शिक्षा यामध्ये फरक आहे. मी पाठीमागे या गोष्टीवर आपल्याशी बोललेलो आहे. शिक्षा ही डिफाईन असते. ह्या रोडवर 80च्या स्पीडनी गाडी चालवा, नाहीतर 500 रुपये दंड, हे डिफाईन आहे, ठरलेलं आहे. पाप केलं तर तुम्ही मरणार, हे डिफाईन आहे, ठरलेलं आहे. परिणाम हा ठरलेला नसतो. 80च्या पेक्षा जास्त गाडी चालवली तर गाडीचा टायर फुटल. देवाची दया असेल तर काहीच होणार नाही. देवाची दया थोडीशी कमी असेल तर हातपाय मोडतील, अजिबात नसेल तर. परिणाम हा डिफाईन नसतो. खुर्चीवरून पडल्यावर काय होईल, लहान मुलगा, याचा परिणाम डिफाईन नाहीये. परिणाम हा डिफाईन नसतो. शिक्षा ही डिफाईन असते. शिक्षा ही लिहिलेली असते, ठरलेलं असतं, हे केलं तर असं होईल. आणि ते कुठे आहे? जुन्या करारामध्ये. नवीन करारामध्ये काय माहितीये का? त्याने आमची शिक्षा घेऊन टाकली. शिक्षा काय होती? मरण. ते घेऊन टाकलं त्याने. आता जर आम्ही त्याच जीवनात जगू ना, तर आम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. तिथून पुढे जाऊन जर तुम्ही पश्चातापच केला नाही, ही आज्ञा पाळली नाही ना, तर मग तुमचा सार्वकालिक मृत्यू आहे. पण त्याने तुमच्या समोर चांगलं आणि वाईट दोन्ही पण ठेवलंय, आणि वरून पण सजेशन दिलंय, ह्यातलं चांगलं निवडून घे. ते काय करल तुझ्या जीवनासाठी? आशीर्वादाचं असेल. किती सोपं केलंय बरं सगळं. आम्ही अवघडात शिरवलेलं आहे, आम्ही अवघड केलेलं आहे. एवढं सोपं केलंय ख्रिस्तानी आमच्यासाठी. तो मार्ग त्यांनी काय केलाय? एकदम सोपा करून ठेवलाय, नाही का? प्रेषित 2:17-18 शेवटाकडे येतोय आपण आता. प्रेषित 2:17-18. खूप वेळ झालाय मला माहित आहे. देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील Amen. व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. म्हणजे ते संदेश देतील. कधी आहे याचा जर पूर्वार्ध वाचला ना, तर तुम्हाला कळल. हे पेंटिकॉस्टच्या वेळेस पेत्राचं भाषण आहे. ती आज्ञा दिली होती, तोपर्यंत तुम्ही यरुशलेमेतच राहा. ते राहिले आणि म्हणून त्यांना आत्मा मिळाला. आज्ञा पालन जर तुमच्याकडे त्यांनी सांगितलेलं असेल ना, तर तो आत्मा पण तुमच्या बरोबर आहे. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला का, हो आम्ही इथं जर थांबलो तर आम्हाला मिळणार आहे. आणि मग पेत्राने जे भाषण केलं त्याच्यात तो म्हणतो की शेवटच्या दिवसात असे होईल की मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करील, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. फक्त पुत्र नाही. बराच गैरसमज आहे लोकांना. पुत्रांनीच संदेश द्यावा.
दिला पाहिजे. पुत्र व कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासावर आपल्या दासीवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करल. म्हणजे ते संदेश देतील. कसली आज्ञा आहे? संदेश द्यायचा आहे. कुठला संदेश द्यायचा आहे? ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या क्रूस खांबावर मेलाय, हा संदेश द्यायचा आहे. तो माझ्यासाठी जिवंत झालाय, हा संदेश द्यायचा आहे. माझ्यासाठी त्याने ती नियमशास्त्राची धोंड बाजूला केली, हा संदेश आहे प्रियानो. आम्ही बघतो नाही का, ज्यावेळेस लाजराला कडे जातो, तो त्याच्या कबरेकडे जातो आणि म्हणतो याची धोंड बाजूला करा, त्यावेळेस त्याची बहीण म्हणते त्याला मरून खूप दिवस झालेत, वास येईल. हेच अडखळणं आहेत आपल्याला. तुम्ही जर असं केलं नाही तर तुमचा पण वास येईल, हे अडखळण आहे आपल्याला. परंतु प्रियानो, ख्रिस्ताची आज्ञा, त्याची आई काय म्हणते? हा जे सांगेल ते करा. आमेन. काय सांगितलं ख्रिस्तानी? ही धोंड बाजूला करा. त्यांनी केली. लाजर जिवंत होऊन बाहेर आला. आमेन. लाजर जिवंत होऊन बाहेर आला. त्यांनी त्याच्यामध्ये परत तो जीवनी श्वास फुंकला, त्याला त्यांनी जीवन दिलं. प्रियानो, ही धोंड ज्या वेळेस बाजूला झाली त्यावेळेस लाजराला जीवन भेटलेलं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. बरोबर. पुढे जाऊन ज्यावेळेस इथं तरी लोकांना बाजूला करायला लावली नाही का, पुढे जाऊन ज्यावेळेस ख्रिस्तालाच आतमध्ये ठेवलं, त्याने स्वतःच धोंड बाजूला करून टाकली. ती धोंड बाजूला झाली आणि आमच्यासाठी ते जीवन त्या कबरेतून बाहेर आलेलं आहे. प्रियानो, हालेलुया. आमच्यासाठी ते जीवन त्या कबरेतून बाहेर आलेलं आहे. जिथं आम्ही मेलेलो होतो तिथून परमेश्वराने आम्हाला पुन्हा एक वार बाहेर काढले. त्यांनी ती खात्री, त्यांनी ते आश्वासन आम्हाला दिलेलं आहे की तुम्ही मेले असला ख्रिस्तामध्ये तरी तुम्हाला मी काय करणार आहे? मेलेल्यांमधलं प्रथम फळ. आता ह्या गोष्टीवर आम्हाला काय करायचं आहे? विश्वास ठेवून आमचं जीवन आम्हाला जगायचं, की जसा ख्रिस्त मेलेल्यातून उठला तसा ज्यावेळेस तो राजादाई करेन येईल त्यावेळेस तो मला देखील. आमेन. ह्या विश्वासामध्ये ज्यावेळेस आपण आपलं जीवन जगू त्यावेळेस निश्चित अर्थाने ख्रिस्त त्याची नोंद ठेवणार आहे. प्रिया, आणि जोपर्यंत ह्या भूतलावर तुम्ही आहात तोपर्यंत तुमचं जीवन हे कष्टमय नसावं प्रियानो. कारण तुम्ही कोण आहात? राजकीय याजक, ब्रँड अँबॅसेडर आहे तुम्ही. इथं तुम्हीच गळालेले असाल तर लोक म्हणतील अरे ह्याचे हे असे कसे काय, वस्ताद असा पैलवान असे कसं काय. असं नसतं. आणि इथं जर आपलं जीवन जर तुम्हाला चांगलं हवं असेल ना प्रियानो, तर तुम्हाला वचनानुसार जीवन जगावं लागेल. त्याच्या प्रत्येक वचनावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. त्याला बसलेल्या फटक्यांनी जर आम्हाला आरोग्य प्राप्त झालंय तर आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. आमेन. त्याच्या जीवनातून, त्याच्या मरणातून जीवनात येण्याने आम्हाला जीवन जर प्राप्त झाले तर आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. त्याच्या स्वर्गात जर तो आमच्यासाठी सोन्याचे रस्ते बनवतोय तर तो इथे देखील आमच्यासाठी सोनं ठेवू शकतो, यावर आम्हाला विश्वास ठेवावा लागेल. आमेन. स्वर्गात आम्ही कर्जामध्ये नाहीयेत तर इथे सुद्धा आम्ही कर्जामध्ये नाहीयेत. आमेन. स्वर्गात जर आम्ही याच्या दुःखामध्ये नाहीयेत, आजारपणामध्ये नाहीयेत, तर या भूतलावर देखील आम्ही आजारपणामध्ये, दुःखामध्ये नाहीयेत. कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये. कारण त्या ख्रिस्तानी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो काय केलाय? मार्ग मोकळा केलाय. तो पडदा फाटलाय. त्या परम पवित्र स्थानावर तो तुम्हाला घेऊन गेलाय.
आपल्यासाठी स्वतःचं रक्त त्याने त्या पित्यासमोर ठेवलंय. का पित्या तू ह्याच्याकडे बघ, इकडे नको. कारण ते रक्त सर्व पापापासून शुद्ध करणार आहे. नोबल आहे नाही का? ह्या गोष्टीवर आपल्याला विश्वास ठेवायचा. पुन्हा येऊ आपण नाही का, पहिले त्याची आई त्याला म्हणाली, त्या चाकरांना म्हणाली, हा जे सांगेल ते करा. तिने त्याच्या जन्माच्या वेळेस मिळालेल्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाने तिने चाकरांना सांगितलं, हा जे सांगेल ते करा. आणि प्रियानो, त्या चाकरांनी केलं. काय केलं? रांजण पाण्याने भरले. मग ख्रिस्त आला आणि त्यांनी प्रार्थना केली. असं नाही का? या जे सांगितलं पाण्याने भरत असताना ते चाकर पण म्हटले, पाणी पाहिजे तो का काय? हा असं नाही. त्यांनी ऐकलं, त्यांनी ख्रिस्ताचं ऐकलं. रांजण पाण्याने भरले. काय पाणी? जीवनी पाण्याचा झरा कोण आहे माहितीये? येशू ख्रिस्त स्वतः तो जीवनी पाण्याचा झरा आहे. ते रांजण त्या जीवनी पाण्याने भरले, त्याचा द्राक्षरस झाला प्रियानो, की जो तो येतो आणि शेवटी काय म्हणतो, हा प्याला, हा प्याला नवीन कराराचे माझे चिन्ह आहे. ह्यातून तुम्ही प्या, तुम्हाला काय मिळेल? जीवन मिळेल. आम्ही कशासाठी प्रभू भोजन घेतो? पापाची क्षमा व्हावी म्हणून का घेत नाही? की पापी आहे म्हणून? काय आहे त्याच्यामध्ये? त्या द्राक्षरसात काय आहे? जीवन आहे प्रियानो. आणि ते जीवन उत्तम आहे. कारण तो द्राक्षरस ज्या वेळेस वाढ एक पैकारे घेऊन गेले ना, तर ते म्हटले, अरे भारीतला आधी असतो, नंतर निरस असतो, तुम्ही भारीतला आतापर्यंत कस काय राखून ठेवला? तो द्राक्षरस सरस असतो. सामान्य द्राक्षरस नाहीये, तो सरस द्राक्षरस आहे प्रियानो. तो आमच्यासाठी आहे. तो आशीर्वाद आमच्यासाठी आहे. जर त्यातून तुम्ही घ्याल तर तुम्ही, तुमच्यासाठी ते काय? जीवन आहे प्रियानो. त्या नियमशास्त्राची धोंड ख्रिस्ताने आमच्यासाठी बाजूला केली आणि ख्रिस्त स्वतः आमच्यासाठी जीवन बनवून ह्या भूतलावर तो आलेला आहे. त्याने आम्हाला पवित्र आत्मा दिला यासाठी की या भूतलावरचं आमचं जीवन सुकर असावं, आशीर्वादित असावं, अभिषेकाने भरलेलं असावं, जगासाठी आम्ही मीठ असावं. प्रियानो, देव करो तुम्हाला आणि मला ह्या नगरसाठी मीठ बनवू. आम्ही या नगरसाठी कोण आहोत? आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस, थँक यू. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Thank you for watching.